खरं सांगायला गेलं ना, घरात कधी काय होईल हे आपल्याला खरंच माहीतच नसतं. सकाळी मस्त उठले, चपात्या बनवायला घेतल्या आणि त्यात एवढी गरमी की मी माझ्या चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही की किती घाम आला. तोवर ना जेवायला घेतलं तर इकडे माझ्याने ना भाजीच सांडली गेली. मग काय मस्त मी पण आंघोळ करून आली, गॅसवट्याची आंघोळ केली आणि गॅसची मस्त छान आंघोळ केली. गॅसवट्टा म्हटलं चला किचन तर आपला एकदम टापटूप झालाच आहे. तोवर ना म्हटलं आपण आता हॉलही मस्त टापटीप करायला जाऊ. मग काय इकडे सोफ्याकडे आली तर सोफ्यावर पसारा होता तो क्लीन करून घेतला आणि मस्त सोफा पण छान क्लीन करून घेतला. कपडे मशीनला लावलेच होते तोवर कपडे पण छान वाळत टाकले आणि इकडे शंभूला जेवण दिलं. मग मी म्हटलं चला आपण थोडं काम करू. तोवर शंभूने इकडे सगळं पाणी सांडून ठेवलं. काय मग नवीन काम वाढलं. पुन्हा मग ते सगळं पुसून घेतलं आणि इकडे संध्याकाळी चहा ठेवायला घेतला. म्हटलं चहा होते तोवर ना आपल्या ह्या दाढी सगळ्या वाढून झाल्या आहेत, चला ते पण जागेवर लावून देऊ. मग जागेवर लावून दिले. भांडे होते ते पण धुवून घेतले. तोवर माझी चहा मस्त झालीच होती. म्हटलं चला आता टीव्ही बघत चहा मस्त छान एन्जॉय करू. म्हटलं काय चहा पिली तोवर बेडरूमची आठवण आली. मग काय बेडरूममध्ये गेलं आणि हे तोरण दिसलं. तोरण मस्त हॉलमध्ये लावून दिलं आणि बेडरूममध्ये आली, कपड्यांच्या घड्या घातल्या.